हे शेत तुमचं आहे, ही वायर कधीपासून तुटलेली? 3 महिने झाले. तुम्ही महावितरणला तक्रार दिली होती? वायरमनला 2-4 वेळेस बोललो. मग त्यांनी कट का नाही केली ती? काय माहिती आता त्याला माहिती. त्याला जोडून द्या तर जोडलं बी नाही. आज या व्यक्तीचा मृत्यू झाला, हा, तो काहीतरी शेळ्या चरत होता इथं, तर आता तुम्हाला काय वाटतं का तुम्ही महावितरणला कंप्लेंट करणार का? पुढची प्रक्रिया काय करणार तुम्ही? आता तुमच्या शेतात घडलेलं प्रकरणी आता महावितरणला आम्ही सांगेल होतो. जबाबदारी तर महावितरणचं आज नाही, सगळा भोंगळा कारभारी. पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करीत नाही. वायरमन गावातच येत. नळे साहेब काय बोलाल तुम्ही? सर, विषय असा MSEBचा, जसं तुकाराम मुंडे साहेबांनी अन्न पुरवठा सारखा अधिकारी MSEBला पाहिजे असं मला वाटतंय महाराष्ट्रामध्ये. कारण भर उन्हाळ्यामध्ये कुठल्याच वैजापूर तालुक्यात शहरातच लाईट दिली नाही. तुम्हाला चांगली परिस्थिती माहिती. उन्हाळ्यात सुद्धा लाईट दिलेली नाही. आणि आता भर पावसाळ्यामध्ये आता काका सांगताय 3-4 महिन्यापासून MSEBची तार पडलेली आहेत आणि ती कट कनेक्शन करायला त्यांचा एकही अधिकारी येत नाही. आता 6 घंटे झाले, माणूस एक्सपायर होऊन आलाय का MSEBचा अधिकारी? घेतली का त्यांनी दखल? आतापर्यंत किती MSEBच्या तारीला लटकून किती शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे. डायरेक्ट म्हणजे सवंदगावला झाली घटना, वैजापूरला झाली. वैजापूरला तर तुमच्या समोर झालेली आहे, भायगावला मागच्या वर्षी झाली. अशा किती शेतकऱ्यांचा किती बळी घेणारा MSEB? दादा, तुम्ही मला फोन केला होता, तर तुम्हाला कधी कळली घटना? आम्हाला 3:50 कळाली. तर आम्ही वायरमॅनला भरपूर फोन लावले, इंजिनियरला लावले. त्याच्यानंतर लाईट ऑफ झाली नाही. तर शेवटी रामू आडुळे यांनी DPचे शिंगा एका ड्यू काढले, तेव्हा लाईट ऑफ झाली इकडे यायची. पण MSEBचं कोणी काहीच फोन सुद्धा उचलायला तयार नाही, काहीच नाही. अजून कुठलाही अधिकारी आला नाही? कोणीच अधिकारी नाही आतापर्यंत. 3:50ला झालेलं आहे, अजून कोणीच नाही आलं. तरी अजून तपास नाही. आता जवळजवळ 7 वाजले. घटना किती वाजता घडली आहे? 3:50ला घडली आहे. 7 वाजले, MSEBचे अधिकारी फोन उचलायला तयार नाही. काय परिस्थिती वैजापूरची? तुम्हाला असं म्हणायचं का अधिकाऱ्यावर वचक राहिला नाही? अजिबात नाही. अधिकारी कुठल्या सेक्शन म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यावरती MSEB असू द्या, तहसील असू द्या, मग कुठल्याही म्हणजे कुठल्याच डिपार्टमेंटवर या लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिला नाही आणि मनमानी कारभार झालेला आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबासारखा अधिकारी पाहिजे, तेव्हा कुठेतरी हा भोंगळ कारभार बंद होईल.